काही कुळामध्ये 34, काही ठिकाणी 54, काही ठिकाणी 150. 200 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की 3500 आडनाव असलेलं 96 कुळ आहे. सूर्यवंशीय प्रभू श्री रामचंद्र होते आणि रामचंद्रांच्या जे कुळ होतं ते इक्ष्वाकू राजाचं कुळ, इक्ष्वाकू कुळ. आणि इक्ष्वाकू कुळातलेच आपलं भोसले घराणे. आपल्या या समाजाचं प्रतिनिधित्व करणारं देवाच्या हातापासून क्षत्रिय तयार झालेले. रक्षण करण्याचं जबाबदारी कोणाकडे आहे तर क्षत्रियांकडे आहे. माझ्या घरामध्ये मी कोणत्या पद्धतीचं शस्त्र ठेवलं पाहिजे, माझी राजगादी कुठली आहे, हे जेव्हा तुम्हाला कळेल तर मला असं वाटतं तो इतिहास तुम्हाला वारंवार स्मरणात राहील. अनेक लोकांना वाटतं की देव धर्म पूजापाठ हा आमचा विषय नाही, हा कोणतरी भटब्राह्मणांचा विषय आहे. परंतु हे तसं नाही. आजचं जे असलेलं अफगाणिस्तानातलं जे कंधार प्रदेश होता तिथपर्यंत यांचं साम्राज्य होतं कदम घराण्याचं. चव्हाण ज्या ज्या लोकांचं कुळ आहे त्यांची मुख्य कुलदेवता राजस्थानमध्ये असलेली सांभारची भवानी आहे. तिला शाकंभरी नाव आहे. ज्या कुळावरून राजकीय सूत्र बदलतात असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये ते म्हणजे पवार घराणं. मध्य प्रदेशमध्ये असलेलं धार हे त्यांचं मुख्य साम्राज्याचं राजधानी, ज्यांच्यामुळे आज प्रत्येक जण हा आपला कुळ आणि गोत्र सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा भोसले कुळातील इक्ष्वाकू कुळात त्यांचा जन्म झाल्यामुळे मी अगोदर सांगितलं की उदयपूर हे त्यांचं साम्राज्याचं पहिली गादी होती. आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे 10 पट मोठी स्वप्न पाहणाऱ्या नव्या महाराष्ट्राच्या सगळ्यात इन्स्पिरेशनल पॉडकास्टमध्ये, ज्याचं नाव आहे श्रीमंत स्टुडिओ प्रस्तुत श्रीमंत व्हा विथ योगेश पाटील. तर मंडळी, आजचा जो एपिसोड आहे तो एक स्पेशल एपिसोड आहे, कारण आपण आधीचा जो सीझन होता, आपला आधीचा जो स्टुडिओ होता, त्याचा शेवट आपण मयुरेश विस्पुते गुरुजी यांच्यासोबत केलेला होता. आणि आज मयुरेशजी पुन्हा एकदा आपल्या एका नवीन स्टुडिओमध्ये आलेले आहेत, म्हणून आता जो एपिसोड आहे तो खूप जास्त स्पेशल आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की इथून पुढे आपण आपल्या कॉन्टेंटची लेवल वाढवत जाणार आहोत, त्याचप्रकारे आपण आपल्या स्टुडिओचीही, तुमचा जो एक्सपिरियन्स आहे ओव्हरऑल त्याचीही लेवल वाढवत जात आहोत. आणि हे सगळं खास तुमच्यासाठी आहे, म्हणून आत्ताच आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि खरं तर आता पॉडकास्टला सुरुवात करूयात. आजचा जो टॉपिक आहे तो सुद्धा एक खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. याआधी आपण कुलदैवत या विषयावरती एक पॉडकास्ट केलेला होता, त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे. त्याला 3.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत. म्हणून त्याच पॉडकास्टचा हा पुढचा एपिसोड असं तुम्ही समजू शकता की ज्यामध्ये आपण महाराष्ट्रातला जो सगळ्यात मोठा गट आहे 96 कुळी मराठ्यांचा, त्यांच्या ज्या काही कुलदैवत आहेत त्या सगळ्या आपण या पॉडकास्टमध्ये कव्हर करणार आहेत. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा की सगळ्याच गोष्टी एकाच पॉडकास्टमध्ये कव्हर होणार नाहीत, परंतु त्यातले जे काही मुख्य आडनाव असतील त्या सगळ्यांबद्दल आपण डिटेलमध्ये या पॉडकास्टमध्ये चर्चा करणार आहोत. तर मी आता टाईम वेस्ट करत नाही, डायरेक्टली आजच्या या पॉडकास्टला स्टार्ट करूयात. तर मयुरेशजी, तुमचं श्रीमंत व्हा या महाराष्ट्रातील सगळ्यात इन्स्पिरेशनल मराठी पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. जय श्री कृष्णा. कसं वाटतंय नव्या स्टुडिओमध्ये? खूप मस्त वाटतंय. आणि अगदी म्हणतात ना की ते कात टाकल्यासारखं एक नवीन स्वरूप आपलं आज मिळालंय असं मला वाटतंय. येस, आणि त्याच नवीन स्वरूपात नव्या एनर्जीने आम्ही तुमच्या आजच्या पॉडकास्टची वाट पाहतोय. आपण डायरेक्टली स्टार्ट करूयात. जसं मी टॉपिकला सुरुवात केलेली आहे, तर आपण डायरेक्टली आता मेन मुद्द्यावरती टप्प्याटप्प्याने जाऊयात. सगळ्यात आधी समजून सांगा की 96 कुळी मराठा म्हणजे काय असतं? मुख्यतः आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा थोडासा वेगळा आहे. याला आपण 2 पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करू. की आपण 96 कुळी मराठ्यांच्या इतिहासाबद्दल, त्यांच्या कुलदैवतेबद्दल आज बोलणार आहोत, पण मला असं वाटतं की त्याच्या आधी आपण एक गर्जना देऊयात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिव, जय शिवाजी. पहिला मुद्दा हा आहे की पौराणिक जे आपले 96 कुळी मराठा आहे यांचा इतिहास, पौराणिक आपल्याला संदर्भ काय आहेत हे आज आपल्याला समजून घ्यायचे आहे. शिवकालीन जे संदर्भ आहे, मोठे मोठे प्राचार्य, मोठे मोठे प्रबंधक, संशोधक हे करत राहतात, पण एक आपली शास्त्रीय बाजू काय हे आपल्याला कधीच माहिती नाही आहे. म्हणून ती प्रत्येकापर्यंत थोडंसा पोहोचवण्याचा आपण प्रयत्न आज करूया. पौराणिक त्याला संदर्भ काय आहे, वेगवेगळे कुळं, एक्झॅक्ट हे कुळं कुठून सुरू झाले, अनेक मोठे मोठे प्रबंधक, आचार्य, प्राचार्य
असे आहेत की त्यांनी शहाण्णव कुळी मराठा आदी त्यांच्या कुळावरती विस्तृत पद्धतीने लिखाण केलं आहे. वेगवेगळ्या पोर्टलवरती त्यांचे पूर्ण प्रबंध आपले प्रसिद्ध झाले. तर ह्या व्यतिरिक्त शास्त्रीय आधार त्याला काय, कुळ म्हणजे काय आहे, आपले शहाण्णव कुळाचा विस्तार कसा झाला, त्यांचं राज्य कुठून झालं, ह्या आपण एक प्रयत्न छोटासा करूया त्याचा शोध घेण्याचा. चालेल ना. तर शहाण्णव कुळी मराठा मुख्य असे 96 कुळं की जिथून हे जे काही मराठा साम्राज्य आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी विस्तारलं. मग ह्या 96 कुळामधले जे प्रसिद्ध काही असे कुळं आहेत यांच्यावरती आज आपण थोडासा अभ्यास करूया. बघा, 96 कुळ एका कुळाचे काही ठिकाणी जर कधी तुम्ही पाहिलं तर काही कुळामध्ये 34, काही ठिकाणी 54, काही ठिकाणी 150. 200 वर्षापूर्वीच्या एका ग्रंथामध्ये असं सांगितलं गेलं आहे की 3500 आडनाव असलेलं 96 कुळ आहे. त्यामुळे आपण याचा शोध एका तासामध्ये पूर्ण नाही करू शकत. म्हणून मुख्य काही जे कुळ आहे आपण त्याच्यावरती आज चर्चा करूया. 96 कुळ हे याच्यासाठी प्रसिद्ध आहे की ज्यावेळी समाज रचना झाली, ज्या क्षत्रिय, मुख्यतः क्षत्रिय, आपण महाराजांना आपण काय म्हणतो, क्षत्रिय कुलवंत. तर क्षत्रियांचं कुळ हे समाजामध्ये समजून यावं. जेव्हा म्हणता ना की रोटी बेटी व्यवहार करत असताना कोणतेही गुणसूत्र मिसमॅच होऊ नये किंवा एकाच गुणसूत्राच्या व्यक्तीशी एकाच परिवारामध्ये आपण भाऊबंदकी राहू शकते ना. त्यामुळे जे काही जेनेटिक डिसऑर्डर आहे ते एक पद्धतीने ट्रान्सफॉर्म होऊ नये यासाठी काही वर्गीकरण केले, काही विभागणी केली. त्यातले हे मुख्य काही 96 कुळ हे त्याला आधार. क्षत्रियांमध्ये किंवा आपल्या 96 कुळामध्ये मुख्य 4 वंश सांगितलेले आहे. आता आपण जो काही संदर्भ देणार आहे हा पौराणिक आहे. याच्यामध्ये काही दुरुस्ती अनेक लोक करू शकतात, तो संशोधनात्मक विषय, पण आपण त्याचं वंश 4 पद्धतीने करतो. एक म्हणजे सोमवंशीय, दुसरं म्हणजे सूर्यवंशीय, तिसरं आहे अग्निवंशीय आणि चौथं आहे नागवंशीय. काही ठिकाणी ब्रह्मवंशीय सुद्धा आपल्याला पुराणामध्ये संदर्भ भेटतो. आणि चंद्रवंशी पण असतात का? चंद्रवंशी म्हणजे सोमवंशी, सोम म्हणजे चंद्र. तर चंद्रवंशी याच्यासाठी आहे, जर कधी तुम्ही हरिवंश पुराणाचा अभ्यास केला, महाभारताचा जर कधी तुम्ही अभ्यास केला तर बघा, क्षत्रिय काही आजच्या हा प्रसंगात महत्वाचे नाहीये, आताचे नाहीये. असं म्हणतात की चंद्र सूर्य ताऱ्यांपासून, चंद्र सूर्यापासून यांची उत्पत्ती झाली. म्हणजे तुम्ही त्याचा इतिहास, त्याचं मूळ, तुम्ही ऋषीचं मूळ आणि नदीचं मूळ आणि मला असं वाटतं आपल्या इतिहासाचं मूळ आपण लवकर नाही शोधू शकत. तर सूर्यापासून जे तयार झाले किंवा जिथून त्यांचा वंश सुरू झाला ते सूर्यवंशीय क्षत्रिय. सोमवंश म्हणजे चंद्रवंशापासून सूर्यवंशीय प्रभू श्री रामचंद्र होते. आणि रामचंद्रांच्या जे कुळ होतं ते इक्ष्वाकू राजाचं कुळ, इक्ष्वाकू कुळ. आणि इक्ष्वाकू कुळातलेच आपलं भोसले घराणे, म्हणजे आला पौराणिक संदर्भ त्या ठिकाणी. दुसरं प्रभू श्रीकृष्ण हे यदुवंशीय होते, यादव होते. आणि प्रभू श्रीकृष्णांचं कुळ म्हणजे सोमवंशीय क्षत्रिय, सोमवंशीय चंद्रवंशीय. तर तिथून सुद्धा आपली परंपरा आपल्या ह्या 96 कुळामध्ये बरोबर मॅच होते. म्हणून आपण ह्या दोघी कुळांचा आज थोडासा चर्चा करूया. चालेल ना. मुख्य आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक लोकांना असं वाटतं की 96 कुळाची जी कुलदेवता आहे ही तुळजापूरची भवानी आणि काहींना वाटतं की खंडोबा. आपल्याला इतकंच माहिती आहे, परंतु जेव्हा तुम्ही काही गोष्टीचं संशोधन करता तेव्हा कळतं की वेगवेगळ्या कुळानुसार महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपल्या कुलदेवता आहेत. बरोबर. आणि त्याची माहिती आपल्या म्हणजे फक्त 96 कुळच नाही, यापुढे आपण अनेक कुळांवरती अनेक वेगवेगळ्या याच्याने आपण जाणार आहोत. म्हणून आपल्याला आपला इतिहास कळला पाहिजे, बरोबर, आपले कुलदेवता कुलाचार ह्या समजला पाहिजे. म्हणून हा छोटासा प्रयत्न. पण मग आपण पुढे जायच्या आधी ना थोडंसं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलूयात. की आपण ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचतो तर त्याच्यामध्ये तुळजाभवानीला खूप महत्व आहे, आई तुळजाभवानीला. तर त्याच्याबद्दल थोडंसं डिटेलमध्ये सांगा ना, की म्हणजे कुलदैवत तीच होती की कसं होतं नेमकं? आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्राचं
त्यांची खूप म्हणजे भोसले घराणं, मी अगोदर सांगितलं की इक्ष्वाकू कुळ ह्या इथून त्यांची सुरुवात झाली आहे. मुख्य असं आपल्याला संदर्भ भेटतात की भोसले घराणं आहे उदयपूर साम्राज्यामध्ये त्यांचं पूर्वी त्यांचा इतिहास होता. पण महाराष्ट्रामध्ये जेव्हा भोसले घराणे आलं तेव्हा त्यांनी अधिष्ठात्री भवानीलाच मानलं आणि तेही एकच स्वरूप आहे. अनेक कुळामध्ये भवानीचीच उपासना आपल्याला शहाणू कुळामध्ये दिसते. आणि मुख्य जर कधी पौराणिक संदर्भ तुम्ही आपल्या तुळजा भवानीचे पाहिले तर तिचं नाव आहे त्वरिता. त्वरिता हे तंत्रामध्ये नाव सांगितलंय भगवती तुळजाभवानीचं. पौराणिक संदर्भ घेण्यापेक्षा मी आज तुम्हाला तंत्रोक्त संदर्भ देतो. त्वरिता या शब्दाचा अर्थ असा होतो की जिचं स्मरण केल्याने ते त्वरित क्षणामध्ये जी प्रकट होते अशी ती त्वरिता. आणि अशा त्वरिता भवानीची आराधना छत्रपतींनी केली. त्याच ठिकाणी असलेलं तुळजापूरचं जे मंदिर आहे यातला जीर्णोद्धार असेल, त्याचं संरक्षण असेल, हे महाराजांनी केलं. म्हणून भवानी आणि शिवाजी महाराज यांचं एकत्रित समीकरण आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसतं. आणि जे आपले खंडोबा आहेत त्यांचा काय संबंध आहे? खूप जवळचा संबंध आहे. जर कधी तुम्ही आपले 4ही वंश पाहिले, सोमवंशीय, अग्निवंशीय किंवा सूर्यवंशीय, तर याच्यामध्ये काही काही कुळांमध्ये भैरवनाथाचं स्थान दिलं आहे ग्रामदैवत म्हणून, संरक्षण देवता म्हणून. कारण की क्षत्रियांचं पुरुष सूक्तामध्ये सुद्धा आहे की आपल्या या समाजाचं प्रतिनिधित्व करणारं देवाच्या हातापासून क्षत्रिय तयार झालेले, रक्षण करण्याचं जबाबदारी कोणाकडे आहे तर क्षत्रियांकडे आहे. मग अशा वेळी त्या क्षत्रियांना सुद्धा रक्षण करणारं कोणीतरी दैवत असावं. म्हणून पूर्वीपासून सुद्धा ह्या आपल्या शहाणू कुळामध्ये भैरवाची उपासना होते. आणि महाराष्ट्रामध्ये त्यावेळी सर्वात जास्त प्रसिद्ध असलेलं मार्तंड भैरव या ठिकाणी महाराजांची श्रद्धा होती. भैरव उपासना तीच आहे. संपूर्ण महाराष्ट्राला संरक्षण करणारं दैवत म्हणजे मार्तंड भैरव आपले खंडेराय महाराज होते. आणि म्हणून त्याला महाराजांनी आपलं संरक्षण देवता मानलं. आणि तिथून तुळजापूरची भवानी ही कुळदैवत घराण्याची झाली आणि संरक्षण करता कुळदैवत म्हणून आपले जेजुरीचे खंडेराय झाले. ओके. पण मग ज्यावेळेस समजा कुलदेवतेबद्दल आपण बोलतो त्यावेळेस म्हणजे आता हा मुद्दा मी थोडासा रिपीट करतोय की ग्रामदैवत हा पण एक मुद्दा येतो. बरोबर. मग शक्यतोवर जास्तीत जास्त श्रद्धा, पूजा अर्चना कुणाची केली पाहिजे किंवा काय? यामध्ये अनेक ठिकाणी काही भेद आपल्याला दिसतात, पण जास्तीत जास्त श्रद्धा ही आपल्या कुळदेव आणि कुलदेवतावरती असली पाहिजे. दोघांमध्ये काय फरक आहे बेसिकली? कुळदैवत म्हणजे काय? शिवशक्ती पहिल्यापासून. शंकर म्हणजे वडिलांचं दैवत. आपल्या जे काही क्षत्रिय किंवा कोणतंही कुळ असेल त्या कुळामधला पितृसत्तेचं कारक म्हणजे शिव मानलं गेलेलं आहे. आई म्हणजे कुलदेवी. पण यांच्यासोबत एक प्रोटेक्ट करणारं एक दैवत, संरक्षण दैवत, हे म्हणजे ग्रामदैवत किंवा भैरवाला त्याला विशेष स्थान दिलेलं आहे. आपल्या याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की चव्हाण घराणं आहे. त्या अनेक ठिकाणी त्यांना काळभोर नावाने ओळखलं जातं, काही ठिकाणी आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये त्यांचं आहे. तर त्यांना सुद्धा कुळदैवतामध्ये काळभैरवाची उपासना दिलेली आहे की ज्या गावामध्ये, कारण की पहिल्यापासून इतिहास जर कधी तुम्ही पाहिला तर आपला क्षत्रिय मराठ्यांच्या इतिहासामध्ये मराठ्यांचं विस्थापन अनेक वेळा झालं. एक आता छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा महाराष्ट्रामध्ये आपलं स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून मराठे आले, वेगवेगळ्या ठिकाणी क्षत्रियांना एकत्र केलं की हा वेगळा तो वेगळा असं नाही केलं. इकडे जर कधी आपण पाहिलं तर बडोद्याचे गायकवाड ते घराणं आहे, ग्वालियरचे शिंदे घराणं ते आहे, सिंधिया त्यांच्या नावाने ते प्रसिद्ध आहे. आणि अगदी आपलं मराठा साम्राज्यातलं असलेलं भोसले घराणं तंजावर म्हणजे दक्षिण भारतामध्ये, म्हणजे इथपर्यंत आपलं हे साम्राज्यही विस्तारलेलं होतं. मग प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाच्या कामगिरीवरून त्याच्या पदावरून त्याला विशिष्ट नावं दिल्या गेले आणि ह्या सर्वांना एकत्र करण्याचं काम महाराजांनी केलं. आणि तिथून हा सगळ्या साम्राज्याचा विस्तार महाराजांनी नवीन पद्धतीने केला. बरं. पण मग ज्यावेळेस समजा मराठ्यांच्या इतिहासाबद्दल आपण वाचत असतो तर त्याच्यामध्ये शिवकालीन पण आहे आणि पेशवेकालीन पण आहे, बरोबर? असे काही टप्पे आहेत, बरोबर? तर मग कुलदेवतेच्या बाबतीमध्ये काही फरक पडला का या सगळ्यांमध्ये? हो, कुलदेवतेच्या बाबतीत थोडासा फरक पडला. कारण की काय झालं की शिवकालीन जर कधी तुम्ही इतिहास पाहिला
तर थोडासा तुम्हाला बदल विस्तृत पद्धतीने तुम्हाला इतिहास भेटतो. असं माझं नाही, असं अनेक प्राचार्यांचं मत आहे, तो संशोधनात्मक भाग. पण पेशवेकालीन जर कधी तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी असा संदर्भ आपल्याला भेटतो की पेशवेकालीन जे काही कुळं होते त्यांचा नोंदणी, त्यांचा थोडा इतिहास कालाच्या ओघामध्ये थोडासा आपल्याला नोंदणी त्याच्या सापडत नाही. जे पेशवे किंवा पेशवे घराण्याशी ज्यांचा संबंध होता किंवा ज्यांचा जवळचा राजकीय त्यांचा सामर्थ्य तेवढं होतं त्यांची नोंद आपल्याला सापडते. बाकीचं अगोदरचे जे काही कुळ आहे त्याची नोंद आता विशेष करून आपल्याला सापडत नाही. तर हा एक फरक आहे. वरतून ज्यावेळी असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी जेव्हा सत्ता आपली स्थापन केली, जेव्हा हे साम्राज्य उभं राहिलं, तेव्हा त्यांनी प्रथम प्राधान्य केव्हाही मराठ्यांनी सामर्थ्यानुसार केलं की ज्या एखाद्या व्यक्तींनी, एखाद्या सरदारांनी विशिष्ट कामगिरी जर कधी केली असेल तर त्याला वेगळं नावसुद्धा महाराजांनी दिलं, त्यांना वेगळी सत्ता किंवा वेगळा अधिकार त्यांना दिला. तिथून मग त्यांचे नावंसुद्धा वेगळे झाले. उदाहरणार्थ मी तुम्हाला देतो की निंबळक म्हणून गाव आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, तिथे पवार घराणं, पण त्यांची विशेष कामगिरी लक्षात येऊन पवारांनाच, पवार जे तिथे निंबाळकला राहत आहेत तेच निंबाळकर झाले. म्हणजे गावावरून त्यांची विभागणी, ओळखणी महाराजांनी केली. त्यामुळे असा हा फरक आपल्याला पेशवेकालीन आणि शिवकालीन ठिकाणी आपल्याला दिसतो. पण मग आता बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम हाच असतो की समजा त्यांना त्यांच्या स्वतःच्या इतिहासाबद्दल असेल, त्यांच्या स्वतःच्या कुलदैवतेबद्दल असेल तर अनेक गैरसमज असतात आणि प्रॉपर अशी माहितीच नाहीये. मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे? माझं असं म्हणणं आहे की आपला जो इतिहास आहे, 96 कोळी मराठा या समाजाचा इतिहास आज विस्तृत पद्धतीने सर्वदूर उपलब्ध आहे. आपण ते वाचलं पाहिजे. आपण फक्त काय म्हणतो की आम्ही 96 कोळी मराठा आहोत, पण हा इतिहास कुठून सुरू झाला? प्रत्येक कुळाचं एक वेगळी राजगादी आहे. प्रत्येक कुळाचं साम्राज्य कुठून सुरू झालं, मग ते उत्तर भारतातील आहेत, अयोध्येतील आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेले जे मोरे आडनाव असलेले जे मोरे कुळ आहे, मुख्य ते मौर्य वंशातले आहे, जे काश्मीरमध्ये होतं. म्हणजे इथूनपर्यंत तो संपूर्ण साम्राज्य त्यांचं तिथे विखुरलेलं होतं. मग आपल्याला काय करणं गरजेचं की सगळ्यात अगोदर आपला इतिहास शोधणं गरजेचं आहे. प्रत्येक याचं राजचिन्ह आहे, प्रत्येक व्यक्तीची एक कुलपुरुष दिलेला आहे की जिथून तुमचं कुळ कुठून सुरू झालं, कोणाच्या सामर्थ्याने, कोणत्या कुलपुरुषाच्या नावाने तुमचा कुळ ओळखला जातो, ते कुलपुरुषांची माहिती आज आहे आणि अनेक लोक त्याच्याचे संशोधन करताय. त्याची माहिती घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या ठिकाणी देवक लोकांना माहितीच नाही आहे की आपण ज्या कुळामध्ये आहोत त्याचं आपल्याला देवक माहिती असलं पाहिजे. पूर्वी ही एक प्रकारचे साईन लँग्वेज होती की कोणाशी तुम्ही कसा व्यवहार करावा याची विभागणी महाराजांनी त्या पद्धतीने केली. म्हणून आपल्याला जर कधी इतिहास माहिती असेल तर आपल्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा तयार होते. माझं राजचिन्ह काय, माझं ध्वज काय, माझ्या घरामध्ये मी कोणत्या पद्धतीचं शस्त्र ठेवलं पाहिजे, माझी राजगादी कुठली आहे, हे जेव्हा तुम्हाला कळेल तर मला असं वाटतं तो इतिहास तुम्हाला वारंवार स्मरणात राहील. आता तुम्ही ध्वजाबद्दल बोलले, बरोबर. आता बऱ्याच लोकांना एक्झॅक्टली कळालं नसेल की कोणत्या ध्वजाबद्दल बोलतात, कारण ज्यावेळेस हिंदू धर्माबद्दल आपण बोलतो किंवा बऱ्याच वेळेस मराठ्यांबद्दल कुठल्याही क्षत्रियांबद्दल बोलतो, आपल्या समोर एक असा भगवा ध्वज येतो, बरोबर. मग तुम्ही जे सांगतात ते ध्वज वेगळे कसे आहेत? वेगळे असे आहे की प्रत्येक साम्राज्याची एक विशिष्ट निशाणी होती, चिन्ह होतं, आणि हे चिन्ह तुम्हाला ध्वजावरती, आता काही काही जे कुळ आहे त्या ठिकाणी ध्वज सांगितलंय की भगव्या रंगाच्या ध्वजावरती असलेले हनुमान हे काही काही कुळाचे ध्वज आहे, चिन्ह आहे. जेव्हा जेव्हा ही अशी लढाई व्हायची किंवा असे साम्राज्य त्यांचं ज्या ठिकाणी त्यांची राजधानी असायची, काही शहरं असायचे, त्या ठिकाणी त्या ध्वजारोपण त्याच चिन्हाला वापरून ते करायचे. काही ठिकाणी घोड्यांना महत्त्व आहे, काही ठिकाणी हत्तींना महत्त्व आहे, काही ठिकाणी सिंह आहे. तर असे वेगवेगळ्या काही प्राण्यांचे चिन्ह वापरून, ध्वज वापरून, देवी देवता वापरून ते केलेलं आहे. जर कधी तुम्ही पाहिलं तर आशापुरी माता काही कुलदेवता काही कुळामध्ये आहे, तर त्यांचं सुद्धा तिथे नाव आपल्याला काही दिसतं, त्यांचं चिन्ह दिसतं. तर हे कुळाचं प्रतीक आहे, हे आपल्याला माहितीच नसतं आणि हे महाराष्ट्रामध्ये आहे हा सगळा विषय, त्याचं संशोधन झालं, ते आपण शोधावं. आणि ते मिळेल कुठं यांची माहिती? प्रत्येक कुळाचे भाट असतात. तर अजमेर जिल्ह्यामध्ये किसनगड म्हणून एक गाव आहे,
त्या ठिकाणी भाट मोहल्ला म्हणून आहे, त्या ठिकाणी मराठा समाजाचे भाट राहतात. आपल्याला त्यांचा काही संपर्क उपलब्ध होऊ शकला नाही, पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा विशिष्ट पत्ता हे जर कधी आपल्याला मिळाला तो आपण देऊया. त्या ठिकाणी आपल्या मराठी कुळातले 96 कुळाची सुरुवात, कोण कुठून कसे आले, कुठे त्यांनी आपली राजधानी स्थापन केली, देवगिरी साम्राज्य असेल, यादव वगैरे असतील, चालुक्य असतील, त्यांचा सगळा इतिहास त्यांच्याकडे आहे. म्हणून ज्या कुणाला त्यावरती संशोधन करायचं असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन जर का तुम्ही चौकशी केली तर तिथे तुम्हाला विस्तृत पद्धतीने माहिती भेटते आणि याच्यामध्ये बरंच तुम्हाला तफावत दिसते. मी अनेक वेळा शोध करताना इंटरनेटवरती अनेक काही पोर्टल किंवा अनेक ज्या लोकांनी प्रबंध सादर केले त्यांची थोडीशी माहिती आणि जे कुलगुरू आहे, भाट आहे, हेळवी लोक आहे, त्यांची माहितीमध्ये थोडासा फरक आपल्याला जाणवतो. मग विश्वास कोणावरती ठेवायचा? मुख्यतः त्यांच्याकडे हस्तलिखित आहे. जर कधी तुम्ही कुळ कायदा पाहिलं तर कुळ कायद्यामध्ये जे भाट लोक असतात, जे तुमचे कुलगुरू लोक असतात, कुलपुरोहित असतात, त्यांच्याकडे असलेलं हस्तलिखित सुद्धा कोर्ट मान्य करतं. तर मला असं वाटतं की हा विषय प्रथम प्राधान्य तुम्ही त्या लोकांकडे द्यावं, त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांचा इतिहास असतो, त्याचा तुम्ही एकदा तपासून बघावा. जे सत्य आहे जर कधी दोघांमध्ये तुम्हाला साम्य मिळालं तर त्यातून तुमचा बराचसा त्यामध्ये फायदा होतो. तर आता जे बेसिक मुद्दे होते, जे संकल्पना होत्या ते आपण क्लिअर केलेल्या आहेत. आता मला असं वाटतं की आपण थोडंसं आणखी डिटेलमध्ये जाऊयात की मुख्य जे काही 96 कुळातले घराणे आहेत त्यांच्याबद्दल आपण थोडंसं बोलूयात. त्यांच्या आडनावानुसार त्यांच्या कोणकोणत्या कुलदैवत असू शकतात किंवा काय. हा खूप विस्तृत विषय आहे, तो एका पॉडकास्टमध्ये होणं इतकं काही सोयीस्कर नाही आहे, शक्य नाही आहे. पण तरी पण मी काही कुळांचा अभ्यास केला आहे, जो मला व्यवस्थित पद्धतीने मिळाला किंवा ज्या मित्रांकडून मला त्याची माहिती मिळाली, तो संदर्भ मी तुम्हाला प्रत्येकाला समजावून सांगतो. आपण त्याच्यावरती चिंतन करूया. पहिलं जे कुळ आहे ते आहे आंगणे कुळ. हे सूर्यवंशीय क्षत्रिय आहेत आणि यांची मुख्य जी सुरुवात आहे ही कर्नाटकातल्या हळसी गावात त्यांचं साम्राज्य होतं. यांची मुख्य जी कुलदेवता आहे ही महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी मानली जाते आणि कुलदैवत हे खंडोबा मानलं जातं. आणि आपल्या याच्यामध्ये काही ठिकाणी देवक सांगितलं जातं, तर यांचं जे देवक आहे ते कदंबाचं जे झाड आहे हे त्यांचं देवक मानलं जातं. काही ठिकाणी फरक असू शकतो, परंतु जी प्रथमतः जी माहिती मिळाली ती अशी. दुसरं जे घराणं आहे ते आहे इंगळे घराणं. अन्य सगळ्या वंशापेक्षा काही ठिकाणी मला ब्रह्मवंशाचा संदर्भ मिळाला. तर इंगळे जे घराणं आहे हे ब्रह्मवंशातील क्षत्रिय आहेत आणि हे महीनगर म्हणजे उत्तर प्रदेशामधलं जे महीनगर आहे साम्राज्य, तिथले ह्यांचं मूळ होतं. आणि ह्या जे आपले घराणं आहे इंगळे घराणं, यांचं भारद्वाज गोत्र सांगितलं जातं. मुख्यतः कमळाचं जे फूल आहे हे यांचं देवक आहे आणि ह्या कुळामध्ये यजुर्वेदाला प्राधान्यता होती. आता मी हा खूप एक विवादित विषय स्पष्ट करतो. अनेक लोकांना वाटतं की देवधर्म पूजापाठ हा आमचा विषय नाही, हा कोणतरी भटब्राह्मणांचा विषय आहे, परंतु हे तसं नाही. प्रत्येक कुळाला एक विशिष्ट वेद दिला गेला आहे की त्या कुळाने त्या वेदाचं संरक्षण करावं, त्या वेदाचं अध्ययन करावं आणि त्या कुळातल्या कुलपुरुषाला गायत्री मंत्राचा सुद्धा अधिकार होता. म्हणून ज्या लोकांना वाटतं की आम्ही देवधर्म करू शकत नाही, त्यांना म्हणतं की आपला इतिहास इतका आपला हिंदू धर्म की क्षत्रियांना वेद अध्ययन करण्याची तेव्हा परमिशन होती. आणि इंगळे घराण्याला यजुर्वेद दिलेला आहे. मुख्य ह्या लोकांचं जे कुळदैवत आहे हे पुष्कर तीर्थ, राजस्थानमध्ये जिथे ब्रह्माचं स्थान आहे, पुष्कर, त्या ठिकाणी त्यांचं कुलदैवत मानलं जातं. आणि महाराष्ट्रामध्ये तुळजापूरची भवानी ही त्यांची कुलदेवता आहे. तिसरं जे आहे आणि प्रसिद्ध ते म्हणजे कदम घराणं. त्याला अनेक ठिकाणी संस्कृतमध्ये पौराणिकमध्ये कर्दम असं नाव येतं. कर्दम मुनीच्या आश्रयातून हे साम्राज्य पुढे वाढलं. आणि सगळ्यात विस्तृत जर कधी इतिहास पाहिला तर कदम घराण्याचा पण खूप विस्तृत इतिहास आहे. यांना आजचं जे असलेलं अफगाणिस्तानातलं जे कंधार प्रदेश होता तिथपर्यंत यांचं साम्राज्य होतं कदम घराण्याचं. नंतर कांधारमधून हे साम्राज्य कर्नाटकामध्ये आलं. कर्नाटकातून त्यांचा तिसरं जे साम्राज्य आहे, त्यांची राजगादी ही गोव्यामध्ये असलेली गोपपट्टणम ह्या ठिकाणी राजांपासून त्यांचं साम्राज्य हे महाराष्ट्रामध्ये आलं.
यांचं जे देवक आहे हे कळंब आहे आणि गोत्र जे आहे काही ठिकाणी दुर्वासा ऋषी त्यांचं गोत्र सांगितलं जातं. काही ठिकाणी वशिष्ठ आहे, काही ठिकाणी भारद्वाज आहे. हा थोडा संशोधनात्मक विषय आहे. आणि यांची जी कुलदेवी आहे ही मुख्य कदम कुळाची कुलदेवी ही विजयदुर्गा नावाची देवी आहे. आणि विजयदुर्गा हे तुम्हाला गोव्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचं आर्यदुर्गा नावाने तिची पूजा केली जाते. म्हणून आर्यदुर्गा विजयदुर्गा ही ह्या कुळाची कुलदेवता. पण महाराष्ट्रामध्ये हे घराणं आलं त्यामुळे दुर्गेचं स्वरूप असलेले तुळजाभवानी ही त्यांनी कुलदेवता मान्य केली आणि तिथून त्यांचा कुल परंपरा तशी तिथे सुरू झाली. नंतर गायकवाड घराणं ते प्रसिद्ध आहे. गायकवाड घराणंचं हे सूर्यवंशीय क्षत्रिय ज्यांचं साम्राज्य अयोध्येमध्ये होतं आणि तिथून ते साम्राज्य बडोदा या ठिकाणी शिफ्ट झालं. आणि नंतर यांचं जे गोत्र आहे वशिष्ठ गोत्र आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांची कुलदेवता ही भवानी मानली जाते. आणि मुख्यतः जेवढेही सूर्यवंशीय आहे त्यांच्या याच्यामध्ये सूर्य उपासना प्रमुख होती. सूर्यवंशीय आहेत त्यामुळे सूर्याला प्रधानता होती आणि महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे इथले कुलाचार त्यांनी स्वीकार केले. म्हणून त्यांची कुलदेवता अनेक ठिकाणी भवानी मानली जाते आणि वशिष्ठ गोत्र त्यांचं सांगितलं जातं. ओके, पुढे जायच्या आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे की समजा आता तुम्ही सांगितलं काही घराण्यांबद्दल आपण बोललो, पण त्यांची जी कुलदैवत आहे ती महाराष्ट्राबाहेर आहे, बरोबर? पण असं आता म्हणतात की समजा आता तुळजाभवानी मानली जाते, मग कोणतं जास्त महत्त्व द्यायचं किंवा काय करायचं की जी जर कधी आपल्याकडे संदर्भ जर कधी तसा मिळालेला असेल भाटांकडून तुम्हाला जर कधी संदर्भ मिळाला असेल तर तुम्ही मुख्य ठिकाणी जाणं खूप गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की अयोध्येतलं काली मंदिर हे त्यांच्या पूर्वजांचं स्थान होतं गायकवाड घराण्यांचं. तर एकदा जर कधी तुम्ही त्याचं संशोधन केलं जर कधी तुम्हाला ते स्थान सापडलं तर त्या ठिकाणी जाणं केव्हाही उत्तम. पण कालानुरूप आपण महाराष्ट्रामध्ये आलो तर भवानीला प्राधान्य अनेक ठिकाणी दिल्या जातं. पण शोध घ्या, माझं असं म्हणणं आहे की तुम्ही शोध घ्या, मुळापर्यंत तुम्ही पोहोचा. फक्त भवानीच आहे असं करून नाही चालणार. तुम्ही एकदा त्याचा शोध घ्या, काय आहे त्याचं तुम्ही बरोबर शोधा म्हणजे सापडेल. आणि काय झालं आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यतः ज्या राजांमुळे आपलं अस्तित्व आहे आणि ज्या जगदंबेच्या कृपेने राजांचं साम्राज्य हे वाढलं, मग आमचाच राजा आमचे छत्रपती ज्या जगदंबेची उपासना करताय त्यांची उपासना आम्ही सुद्धा करू ही श्रद्धा होती. त्यामुळे कुलदेवता परंपरा जरी सगळं काही योग्य असलं तरी इथे भाग श्रद्धेचा पण महत्त्वाचा आहे. बरोबर. त्यामुळे अनेक घराण्यांनी ती श्रद्धा जोपासली. महाराष्ट्र म्हटलं की भवानी डोळ्यासमोर प्रत्येकाच्या समोर येते. त्यामुळे हे पण तितकंच सत्य आहे. पण जर कधी तुमचा संदर्भ तुम्हाला भेटत असेल तर एकदा मूळ ठिकाणी जाऊन येण्यास काही हरकत नाही. बरोबर. पुढे जाऊयात. नंतरचं जे घराणं आहे ते आहे घाडगे घराणं कुळ. यांची सुरुवात अयोध्येमध्ये झाली, उत्तर प्रदेशामध्ये वशिष्ठ गोत्र आणि महाराष्ट्रामध्ये त्यांची तुळजाभवानी मानली जाते. चव्हाण घराणं. चव्हाण घराणं हे खूप याला मोठा इतिहास आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाने ओळखलं जाणारं मेवाड घराणं किंवा मेवाडामध्ये असलेलं त्यांचं साम्राज्य. नंतर अवंतीपूर ह्या ठिकाणी पण त्यांचं साम्राज्य होतं. आणि सूर्यवंशीय ते क्षत्रिय. चव्हाण ज्या ज्या लोकांचं कुळ आहे त्यांची मुख्य कुलदेवता राजस्थानमध्ये असलेली सांभारची भवानी आहे. तिला शाकंभरी नाव आहे. आज जर कधी तुम्ही गुगल केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर बरोबर सापडतं. म्हणून चव्हाण कुळाची कुलदेवता सांभारची भवानी. आणि हे ज्यावेळी काही माझ्या संशोधनासाठी काही मित्रांना मी जे तुमचे समाजाचे कुलगुरू होते त्यांच्यापर्यंत पाठवलं तर त्यांनीही त्यांच्या पत्रामध्ये लिहून दिलं की सांबर भवानी कुळदैवत शाकंभरी. म्हणून हा त्याचा मुख्य इतिहास. आणि चव्हाण कुळाला कालभैरवाची उपासना दिलेली आहे पहिल्यापासून. त्यांचं वासंडीचा वेल आदी काही नावाने त्यांना देवक दिलं जातं. आणि ह्या ऋषींचे म्हणजे कण्व ऋषींनी चव्हाण कुळाला सांभाळलं म्हणून कण्व ऋषी अनेक ठिकाणी त्यांचं गोत्र सांगितलं जातं. ओके, एक मिनटं फक्त
पुढे जायच्या आधी आणखी एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की बरेचसे असे आडनावं असतात की त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा उच्चार असतो. जसं आता चव्हाण बद्दल आपण बोललो, काही ठिकाणी चौहान असतं, काही ठिकाणी चव्हाण असतं. तसं समजा सोळंके असतं, काही ठिकाणी सोलंकी असतं, सोळंके असतं, साळुंके असतं. तर मग ते त्यांचं पण वेगवेगळं असतं? नाही, एकच असतं. उप आडनाव असू शकतात. मुख्यतः चव्हाण हे का झालं तुम्हाला माहिती आहे का? असा संदर्भ मला मिळाला की अनेक चव्हाण कुळांचं जे गोत्र आहे हे च्यवन आहे. च्यवन ऋषींनी त्यांचा सांभाळ केला किंवा त्यांना त्यांचं गोत्राचा सगळ्या गोष्टी सांभाळल्या, म्हणून त्यांच्या नावाची ओळख म्हणून ते चव्हाण लागलं असावं किंवा त्याचा संभ्रम झाला असावा, असंही आहे. आता इतिहास शोधला तर तसं तुम्हाला त्याचे आधार भेटत राहतात. पण मग कुलदेवता आपण एक मानू शकतो समजा? कुलदेवता ही एक असते. जेव्हा तुम्ही उपकुळ तुम्ही शोधाल, आपल्या 96 कुळ मराठ्यांचे जेव्हा तुम्ही इतिहास बघतात, ग्रंथ बघतात, तर त्याच्यामध्ये उपनाव पण त्यामध्ये दिलेले आहे. आता तुम्ही पाहिलं तर मुख्य नाव आहे आडनाव यादव. पण जर कधी तुम्ही काही वैदिक परंपरा पाहिली तर त्या ठिकाणी यचा ज होतं, मग ते यादवचे काय झाले? जाधव झाले. म्हणजे बोली भाषेचा प्रभाव, स्थानिक भाषेचा प्रभाव त्या ठिकाणी मिक्स झाला. जे महाराष्ट्रातले सोळंकी आहे तेच गुजरातमध्ये सोलंकी झाले. तर हा तिथे उपनाव बदलण्याचा मुख्य कारण तिथली बोली भाषा. ओके. त्यामुळे ते उपनाव आपण आपल्या कुळाशी थोडंसं संदर्भसहित आपण संशोधन करावं. नंतर महाराष्ट्रातले चाळके कुळ, मुख्य त्यांचं घराणं जे आहे चालुक्य वंश, चालुक्य हे कुळ आहे, त्याचाच अपभ्रंश होऊन चाळके झालं. आणि कर्नाटकमध्ये बदामी, जिथे बनशंकरी त्यांची कुलदेवता मानली जाते. बदामीचे जे चालुक्य होते ते त्यांचे घराणं. आणि दालभ्य ऋषी हे त्यांचं गोत्र आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांना भवानी कुलदेवता सांगितली जाते, पण चालुक्यांचा इतिहास हा बनशंकरीशी संबंधित आहे, म्हणून मुख्य त्यांची कुलदेवता महाराष्ट्राच्या बाहेर कर्नाटक असलेले बदामीची बनशंकरी. जगताप घराणं हे सोमवंशीय आहे. जसं जसं मी एक एक कुळ सांगत जातो, जसं जसं सांगतोय, आजचा जो आपला पॉडकास्ट आहे हा थोडासा विस्तृत होऊ शकतो, पण तुम्हाला खूप आनंद होतोय की आपल्या छत्रपतींची किमया किती न्यारी होती की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये महाराजांचं साम्राज्य हे किती विस्तारलेलं होतं. फक्त जाती गोत्रामध्ये न अडकता, प्रांतभेद असतील, जातीभेद असतील, कोठ्यामध्ये न अडकता प्रत्येकाला एक कसं आणावं हे आपल्या राजांनी शिकवलं. म्हणून आजचा हा संपूर्ण जे काही तोडका मोडका जो आपला पॉडकास्ट असेल हा मी छत्रपतींना समर्पित करतो की जसं जसं त्यांचं पुढे येत जात आहे तसं तसं मला खूप गहिवरून येतोय की महाराजांनी किती विस्तृत पद्धतींनी आपला समाज सांभाळला. आणि राजांना बाप का म्हटलं जातं हे आता समजतं की राजा फक्त शासन करण्यासाठी नाही, पण राजा हा बापासारखा असतो. त्यांनी सगळ्या लेकरांना एकत्र घेतलं. तर याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराज. जगताप घराणं हे मुख्य सोमवंशीय आहेत. हरियाणामध्ये असलेलं भरतपूर साम्राज्य तिथले ते आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये त्यांना महाराजांनी आणलं, म्हणून त्यांचं जगताप आडनाव आणि दालभ्य ऋषी त्यांचं गोत्र महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे आपल्या ज्यांच्यामुळे आपण महाराष्ट्रात आलो त्यांचं कुलदैवत त्यांनी स्वीकारलं, म्हणून तुळजाभवानी आणि खंडेराय हे कुलदैवत. मुख्य म्हटलं तर यांची कुलदेवता हिंगलाज भवानी जी आहे बलुचिस्तानामध्ये, सिंध प्रांतामध्ये जी आपल्याला दिसते. पुढे आपण त्याविषयी चर्चा करणारच आहोत. म्हणून मुख्य त्यांचं जर कधी कुलदेवता कोणती असेल जगतापांची तर ती हिंगलाज भवानी आणि महाराष्ट्रामध्ये तुळजाभवानी. यादव कुळ 12 आडनावांना मिळून यादव कुळ झालेलं आहे असं काहींचं मत आहे. आता हा ऐतिहासिक संदर्भ माझ्यापर्यंत तसे मिळालेले नाही आहेत, पण जे ज्येष्ठ असेल त्यांनी आम्हाला माहिती पुरवण्याचा प्रयत्न करावा. तर यादव जे काही घराणं आहे म्हणजे जाधव याचाच जो झालं जाधव घराणं, हे मी याचा जेव्हा यादव कुळाचा जेव्हा अभ्यास करत होतो, जाधव घराण्याचा विचार जेव्हा मी करत होतो, तेव्हा अगदी महाभारतामध्ये त्यांचा उल्लेख मला सापडतो. अगदी ती वंशपरंपरा जर कधी तुम्ही पाहिली, यदू कुळाची जर कधी पूर्ण वंशपरंपरा पाहिली, हरिवंश पुराणामध्ये ह्यांची पूर्ण परंपरा दिलेली आहे. यादव घराण्याचं जे कुळ जिथून सुरू झालं हे सोमवंशीय क्षत्रिय
आणि त्यामुळे त्यांच्याच कुळामध्ये भगवान श्रीकृष्णाने जन्म घेतला म्हणून त्याला हरिवंशसुद्धा आपल्याला संदर्भ भेटतो. हरिवंशपणाचा यांची जी कुलदेवता आहे ती आहे जोगमाया. शब्द तो आहे योगमाया, पण योचं काय झालं, ज झालं, जोगमाया. मुख्य तिची त्यांची कुलदेवता विंध्यवासिनी परमेश्वरी. आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कुळामध्ये जोगेश्वरीची उपासना आहे, त्यांना माहिती पण नाही. महाराष्ट्रामध्ये पण तिचे ठिकाण आहे, म्हणून यांची कुलदेवता योगमाया विंध्यवासिनी पण जोगेश्वरी. नंतर हेच यादव आपल्या महाराष्ट्रामध्ये देवगिरी प्रांतामध्ये आले, त्यातलं साम्राज्य त्यांनी सांभाळलं आणि तिथून तसा त्यांचा विस्तार झाला. आणखी एक प्रश्न आहे की जी अंबेजोगाईची योगेश्वरी आहे, हां, तर तीच आहे का? हो, त्याला दंतासूर नावाच्या राक्षसाला मारण्यासाठी ती योगमाया प्रकट झाली अशी काही ठिकाणी कथा आढळते. पण हे तिचं मुख्य रूप. योगमाया म्हणजे भगवान श्रीकृष्णांची बहीण, जी कंसाने मारली, हातातून ती मुलगी हातातून सटकली आणि नंतर ती विंध्य पर्वतावरती जाऊन पोहोचली. 51 शक्तिपीठापैकी एक असलेलं विंध्याचल पर्वत, आणि तो भाग तसाच आहे ना. आणि कौंडिन्य ऋषी हे त्यांचं गोत्र आहे, आणि महाराष्ट्रातलं देवगिरी राज्य तिथून तुम्हाला मिळतं. आता मी थोडासा विषय एक वेगळा सांगतो आहे की यादव कुळामध्ये, म्हणजे याला पौराणिक संदर्भ असा आहे की यादव म्हणजे जे जाधव कुळ आहे हे जगन्माता रुक्मिणीपासून त्यांचा कुळ तिथे सुरू झालेला आहे. मुख्य ज्या काही 3 पत्नी होत्या भगवान श्रीकृष्णांच्या, त्यांच्यापासून पण अनेक संतती उत्पत्ती झालेली. तिथून सुद्धा तो सोमवंशीय तसा चंद्रवंश तिथे सुरू होतो. पण जे जाधव आहे ते त्या काही ठिकाणी सांगितलंय की रुक्मिणी मातेपासून जी संतती झाली तो आपला मुख्य हा सोमवंशाचा प्रवाह. नंतरचं जे घराणं आहे ते आहे ढमाले घराणं. हे पण यदुवंशीय, सोमवंशीय, क्षत्रिय, जोगेश्वरी, आणि नंतर काही लोकांनी भवानी म्हणून तिची उपासना केली, पण मुख्य त्यांची कुलदैवत हे जोगेश्वरीच आहे. तायडे किंवा तावडे घराणं प्रसिद्ध आहे हे नाव. तर हे सुद्धा सोमवंशीय क्षत्रिय. अनेक ठिकाणी विश्वामित्र गोत्र त्यांना सांगितलं जातं. आणि आपलं मध्य प्रदेशमधले असलेलं इंदोर ह्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं. तिथून त्यांना महाराष्ट्रामध्ये त्यांचा संबंध जोडला जातो. आणि मध्य प्रदेशमध्ये असलेलं मांडवगड ह्या ठिकाणी त्यांची सत्ता होती. आणि मला सांगावंसं वाटेल की आमची जी परंपरा आहे, आमच्या कुळाची जी परंपरा आहे, आम्ही मूळ मांडवगडचेच. मांडवगडामध्ये छत्रपतीचं साम्राज्य तिथे होतं, आणि तिथून मग नंतर आम्हाला महाराष्ट्रामध्ये यांच्यासोबत तावडे घराण्यासोबत आमचा कुळ इथे जॉईंट झाला. असा तो संदर्भ आहे. मांडवगडामध्ये जर कधी तुम्ही गेला तर तिथे आजही तुम्हाला तसे त्याचे तुम्हाला साक्ष भेटते. पण नंतर मुघल काळामध्ये त्याचं सगळं विल्हेवाट त्या लोकांनी लावली. नंतरचं जे काही कुळ आहे ते आहे धुमाळ कुळ. हे नाशिकमध्ये असलेलं जे साम्राज्य होतं आपलं मराठ्यांचं, ते त्यांचं साम्राज्य होतं. आणि विजयदुर्ग जे आज प्रसिद्ध आहे, या विजयदुर्गावरती ज्या मराठी अधिकाऱ्यांनी साम्राज्य गाजवलं ते सुद्धा त्याच्यातले काही धुमाळ घराणं आहे असं काहींचं मत आहे. आणि मुख्य यांचं दुर्वासा गोत्र सांगितलं जातं. आणि कुलदेवता एक भवाई माता म्हणून कुलदेवता एका ठिकाणी मला उल्लेख सापडला. कदाचित ते भवानी असू शकेल, हा आपण शोध घेतला पाहिजे. ओके. नंतरचं जे कुळ आहे ते आहे निकम कुळ. हे सूर्यवंशीय क्षत्रिय आहेत. आणि दक्षिण कर्नाटकामध्ये त्यांचे आपल्याला रूट सापडतात, तिथे साम्राज्य त्यांचं सापडतं दक्षिण कर्नाटकातून. मग नंतर आज तुम्ही जर कधी निकम पाहिले तर हे सांगली, सातारा, कराड, कोल्हापूर ह्या भागामध्ये तुम्हाला ते जास्त दिसतील, कारण की ते साम्राज्य कर्नाटकातून इकडे शिफ्ट झालेलं आहे. जे आपलं साताऱ्याची जी गादी आहे त्या गादीवरती जे काही अधिकाऱ्यांचा जो मराठ्यांचा जो संबंध होता तो ह्या कुळांचा होता. यांचं देवक उंबर सांगितलं जातं. आणि कुलदेवता ही तुळजापूरची भवानी ही त्या लोकांनी मान्य केली. तसं मला संदर्भ कुठे सापडला नाही. हा प्रत्येकाने त्याचा शोध घ्यावा. नंतरचं आणि महत्त्वाचं, ज्या कुळावरून राजकीय सूत्र बदलतात असं म्हणतात आपल्या महाराष्ट्रामध्ये, ते म्हणजे पवार घराणं. पवार घराणं याचा इतिहास हे सोमवंशीय क्षत्रिय. मध्य प्रदेशमध्ये असलेलं धार हे त्यांचं मुख्य साम्राज्याचं राजधानी.
आणि धार ह्या ठिकाणी असलेली कालिका परमेश्वरी ही त्यांची मुख्य कुलदैवत. म्हणून पवार घराण्यांचं जे गोत्र आहे हे वशिष्ठ गोत्र आहे आणि कुलदेवता ही धारमध्ये असलेली कालिका परमेश्वरी. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं की पवार मुख्य निंबाळा गावामध्ये काही पवार गेले, ते निंबाळकर झाले, मुख्य ते पवारच आहे. म्हणून ज्या लोकांचं कुळ पवार असेल त्यांनी धारमध्ये असलेली कालिकेचं दर्शन घ्यावं. तर पवार जे घराणं मी तुम्हाला सांगितलं की त्यांची कुलदेवता ही धारची कालिका आहे. आणि काही ठिकाणी असा संदर्भ आहे की पवार घराण्यामध्ये काळभैरवाची सुद्धा उपासना आहे. तर आज प्रत्येक क्षत्रियांनी जेव्हा आपलं ग्रामदैवत कालभैरवाची उपासना जर कधी त्यांनी केली तर मला असं वाटतं की अजून त्यांच्या कामामध्ये यश भेटेल. आणि कालभैरवावरून एक मुद्दा आठवला की येणाऱ्या 12 नोव्हेंबरच्या दिवशी कालभैरव जयंती आहे. तर ज्या लोकांना जीवनामध्ये काही अडचणी असतील किंवा भैरव उपासना समजून घ्यायची असेल, खरं शाक्त पंथामध्ये दुर्गा पूजेचं विशिष्ट महत्त्व आहे, चंडी उपासनेचं महत्त्व आहे. तर ह्या वेळेला आपण भैरव चंडी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे अहिल्यानगरला. तर ह्या ठिकाणी एकदा तुम्ही तो पूर्ण विधी बघावा, तो यज्ञ बघावा की शाक्त परंपरेमध्ये दुर्गा पूजा, चंडी पूजा कशी केली जात होती. त्यासाठी सगळ्यांनी आलं पाहिजे. येस. तर मंडळी, ज्यांना कोणाला माहिती नाही आहे तर येणाऱ्या 12 नोव्हेंबरला श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठम अहिल्यानगर येथे मयुरेश गुरुजी हे भव्य असा भैरव चंडी महायज्ञ आयोजित केलेला आहे त्यांनी. तर तो यज्ञ जर तुम्ही अटेंड केला तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींमध्ये फायदा होऊ शकतो. तर तुम्ही याला नक्की अटेंड करा. ओके. नंतरचं जे आपलं घराणं आहे ते आहे भोगले घराणं. भोगले वेगळे आणि भोसले वेगळे. बागलकोट ह्या ठिकाणी त्यांचं साम्राज्य होतं आणि महादेवाची उपासना आणि कौशिक ऋषी त्यांचं गोत्र सांगितलं जातं. महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे त्यांनी कुलदेवता ही भवानीच आपली मान्य केली. नंतरचं घराणं भोईटे घराणं. भोईटे कुळ हे मुख्य जैसलमेरमध्ये राजस्थान आणि ह्या ठिकाणी त्यांचे जे गोत्र सांगितलं जातं ते कौशिक गोत्र. आणि यांना ह्या कुळाला जो वेद दिलेला आहे तो आहे ऋग्वेद. उत्तर प्रदेशातील असलेलं काही राजघराणे होते, माझ्याकडे काही फोटोज आहे, मी तुम्हाला ते पाठवतो. तर राजासुद्धा नित्य गायत्री उपासना करून आपले पूर्ण कार्य करायचे. आता हा थोडा विषय मी याच्यासाठी सांगतो आहे की इतिहास, पुराण आणि शास्त्र याचा योग्य तो समतोल क्षत्रियाच्या कुळामध्ये जन्मलेल्या राजाला पाळावा लागत होता. तो पितृसत्ता आहे ना तिथे. तर हा सगळा विषय आपण अभ्यासला पाहिजे. नंतरचं जे काही घराणं आहे ते आहे माने घराणं. माने कुळ हे मुख्य द्वारका आणि ह्या कुळाचं जे गोत्र आहे हे गर्गमुनी. गर्गमुनींनीच भगवान श्रीकृष्णांना कृष्णा हे नाव दिलं. गर्गमुनी गर्गसंहितेमध्ये सुद्धा सांगितलं जातं. पण महाराष्ट्रामध्ये त्यांचा इकडे विस्तार झाल्यामुळे त्यांची कुलदेवता ही काही ठिकाणी भवानीच आपल्याला दिसते. नंतरचं प्रसिद्ध असं कुळ ते म्हणजे महाडिक. महाडिक हे जे कुळ आहे हे मुख्य चित्तोडमधले आणि चित्तोडवरून त्यांचं साम्राज्य आलं बागलकोटमध्ये. मालव्य ऋषींनी त्यांना संपूर्ण क्षत्रिय दीक्षा दिली आणि त्यांची जी कुलदेवता आहे ही आहे कात्यायनी माता. तर कात्यायनीचं जे पीठ आहे वृंदावनामध्ये तुम्हाला कात्यायनीचं मुख्य शक्तिपीठ तुम्हाला दिसतं. पण महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे किंवा इकडे आल्यामुळे त्यांनी भवानी ही कुलदेवता मान्य केली असावी. नंतरचं जे कुळ आहे ते आहे मोरे कुळ. मुख्य संस्कृतमध्ये त्यांना मोरे नाही आहे, मौर्य कुळाशी त्यांचा संबंध आहे. मौर्यचे मोरे झाले, चालुक्य आणि मौर्य साम्राज्य. तर हे सोमवंशीय क्षत्रिय आहे आणि यांची जे साम्राज्य सांगितलं जातं हे काश्मीरमध्ये सुद्धा होतं मौर्य कुळांचं. मोरे घराणं. आणि यांची जी कुलदेवता मानल्या गेली, मी तुम्हाला आज पौराणिक संदर्भ पण देतो. नीलमत पुराण म्हणून एक काश्मीरीचं संपूर्ण विस्तृत पद्धतीने लिखाण केलेलं आहे. आता मध्यंतरी एक शिलालेखसुद्धा सापडला होता. तर मौर्य असलेल्या तिथल्या जे क्षत्रिय राजे होते त्यांनी एक विशिष्ट मंदिराची स्थापनासुद्धा केली होती, महादेवाच्या मंदिराची स्थापना केली होती. आणि मौर्य कुळामध्ये सूर्य उपासना अधिक होती. जितकेही तुम्हाला सूर्यवंशीय दिसतील, सूर्यवंशींनी आपलं कुलदैवत सूर्याला मानलं
आणि ह्याच कुळातल्या राजांनी तिथे मार्तंड सूर्य म्हणून एक मंदिर स्थापित केलं काश्मीरला. ते आज भग्न अवस्थेत आहे, परंतु तो इतिहास तिथे पण आहे. आणि सेम ॲज इट इज आपल्या महाराष्ट्रामध्ये मार्तंडाचं रूप म्हणून खंडेरायाच्या मंदिराची स्थापना छत्रपतींनी केली. म्हणजे आज आपलं महाराजांची कीर्ती आगाध आहे म्हणून आज त्या मंदिर आपण अगदी मार्तंड भैरव रूपामध्ये त्यांची पाहू शकतो. यापेक्षा आपल्यावरती त्यांचं ऋण काय असू शकतं, कर्ज काय असू शकतं. यांची जे कुळं काही सांगितले जातात, काहींचे गौतम सांगितले जातात, काहींचे काश्यप ऋषी सांगितलं जातं. मुख्य त्यांची कुलदेवता ही क्षीरभवानी. तिथे असलेलं जे क्षीरभवानी मातेचं मंदिर ही त्यांचं कुलदैवत, पण महाराष्ट्रामध्ये त्यांची भवानी रूपामध्ये तिला पूजलं जातं. नंतरचं जे काही कुळ आहे प्रसिद्ध असे राणे. राणे जे कुळ आहे हे मुख्य उदयपूर राजस्थानमधले आहे. हे त्यांचं साम्राज्य तिथे विखुरलेलं होतं आणि नंतर महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे तिथलंही संपूर्ण कारभार आपल्या ह्या कुळांनी सांभाळला. महाभारतामध्ये किंवा श्रीमद भागवत पुराणामध्ये राजा सुधन्वाचं वर्णन आहे. तो हे जे राजा सुधन्वा आहे यांचाच तो वंश तिथपर्यंत जुळतो. आणि यांचं जे गोत्र आहे जमदग्नी गोत्र आणि कुलदेवता जगदंबा भवानी असं सांगितलं जातं. यामध्ये 2 अपभ्रंश आपल्याला भेटतात. एक आहे जगदंबा, दुसरी आहे भवानी. जगदंबा म्हणजे माहूरगडची रेणुका होतं आणि भवानी म्हणजे तुळजापूरची भवानी होतं. तर यामध्ये कोणतं आहे हे आपला संशोधनात्मक भाग आहे, पण मोस्ट ऑफ राणेकुळ हे तुळजापूर भवानीलाच आपली कुलदेवता मान्य करतात. शेलार त्यांचंच अपभ्रंश किंवा मुख्य त्यांचं नाव शिलाहार होतं. नंतर ही यदुवंशीय आणि कोकणामध्ये यांचं साम्राज्य खूप जास्त नंतर वाढलं गेलं. शेलार मामा तर प्रसिद्ध आहे. मुख्य त्यांची कुलदेवता विंध्यवासिनी, तिला आपण जोगेश्वरी म्हणतो, ही त्यांची कुलदैवत. शिंदे घराणं. शिंदे घराणं यांचा जो वंश आहे ह्या वंशाला शेषवंश म्हटलं जातं, नागवंश म्हटलं जातं. मी तुम्हाला सांगितलं की सोमवंशीय, अग्निवंशीय, सूर्यवंशीय आणि नागवंशीय असा त्याचा आपल्याला पुराणामध्ये काही संदर्भ आढळतो. तर शिंदे घराणं हे जे आहे हे ग्वाल्हेरला त्यांचं साम्राज्य होतं म्हणजे आहे. आणि त्यांची जी कुलदेवता ही कालिका सांगितली जाते. पण शिंदे घराणं अगदी महाराजांशी अगदी जवळचंच न घराणं, बरोबर, त्यामुळे त्यांनीही तुळजापूरची भवानीला आपली कुलदेवता मान्य केली. आणि नंतर पण मुख्य त्यांची कुलदेवता म्हणजे त्या कुळामध्ये कालीची उपासना प्रधानतेने दिसते. नंतरचं जे घराणं आहे ते आहे साळुंखे. त्याचंच अपभ्रंश सोलंकी झालं. मुख्य हे आपल्याला सूर्मवंशीय क्षत्रिय म्हणजे चंद्रवंशीय क्षत्रिय ते आहेत. आणि त्यांची जी कुलदेवता आहे ही राजस्थानमध्ये बुंदी असलेली क्षेमकरी माता ही त्यांची कुलदेवता आहे. खिमज माता म्हणून तिचं नाव प्रसिद्ध आहे. म्हणून सोलंकी कुळ किंवा सोळंकीचं पाण त्यांचं देवक सांगितलं जातं. तर हे मुख्य त्यांची जी कुलदेवता आहे क्षेमकरी माता, खिमज माता या नावाने प्रसिद्ध असले राजस्थानची ही त्यांची कुलदेवता आहे. आणि हे तर शास्त्र सिद्ध आहे. पण महाराष्ट्रातल्या लोकांनी आपली कुलदेवता भवानी मानली, पण मुख्यतः तिची कुलदेवता ही खिमज माता आहे. नंतरचं घराणं शिर्के घराणं कुळ यांना सांगितलं जातं की रत्नपूर, गुजरात, अहमदाबाद आजचं आपल्या दृष्टीमधलं इथे त्यांचं साम्राज्य होतं. नंतर गुजरातची महाकाली त्यांची कुलदेवता होती, परंतु महाराष्ट्रामध्ये आल्यामुळे त्यांनी भवानी ह्या कुलदेवतेला स्वीकारलं. काही जेव्हा मी शिर्के घराण्यातल्या काही लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या देवघरामध्ये मला रेणुका देवीचा, काही ठिकाणी काली मातेचा सुद्धा टाक मिळाला. तर कदाचित ती परंपरा तिथून आली असावी. नंतरचं घराणं ते म्हणजे नंतरचं कुळ म्हणजे सावंत कुळ. सावंत हे सुद्धा चंद्रवंशीय आणि माहीनगरमध्ये त्यांचं अगोदर साम्राज्य होतं. नंतर ते कोकणामध्ये तुम्हाला भेटतं. नंतर ज्या ठिकाणी त्यांची साम्राज्याची जी राजधानी होती ते सुंदरवाडी, नंतर सुंदरवाडीचं आज अपभ्रंश होऊन सावंतवाडी झालं. ते पद आहे. सावंत, देशमुख, पाटील, सावंत हे पद होतं. त्या पद त्यांनी सांभाळलं महाराजांच्या कारकिर्दीमध्ये. म्हणून त्या घराण्याचं भारद्वाज गोत्र सांगितलं जातं आणि कुलदेवता भवानीच काही लोक मान्य करतात. क्षीरसागर घराणं हे सुद्धा सूर्यवंशीय क्षत्रिय आहेत. अयोध्येमध्ये त्यांचं साम्राज्य होतं.
वशिष्ठ मुनी हे त्यांचं गोत्र आहे आणि यांना पण यजुर्वेद दिला गेला. यजुर्वेदाची संथा त्यांना दिली गेली. गायत्री मंत्राची उपासना त्या क्षीरसागर घराण्यामध्ये होती आणि मुख्य त्यांची कुलदेवता ही कालिका परमेश्वरी आहे. अयोध्येमध्ये सुद्धा एक काली देवीचं मंदिर आहे. तर जेव्हा तुम्ही त्यांचे आपल्या समाजाचे जे भाट आहेत त्यांच्याशी तुम्ही जर कधी याची चर्चा केली तर तुम्हाला त्याचा विस्तृत पद्धतीने आपला कुलाचार व्यवस्थित पद्धतीने समजेल. आणि सगळ्यात आता बघा खूप मोठं हे कुळ आहे आणि मला असं वाटतं की त्याचं विस्तृत आपण एका याच्यामध्ये देता येणार नाही. डिस्क्रिप्शनमध्ये आपण काही लिंक देऊयात ज्यातून त्यांना कुळ वगैरे याची माहिती घेऊन जाईल. आणि शेवटचं आणि महत्त्वाचं ते म्हणजे भोसले घराणं, ज्यांच्यामुळे आज प्रत्येकजण हा आपला कुळ आणि गोत्र सांगू शकतो. छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा भोसले कुळातील मुख्य हे इक्ष्वाकू कुळात त्यांचा जन्म झाल्यामुळे मी अगोदर सांगितलं की उदयपूर हे त्यांचं साम्राज्याचं पहिली गादी होती. नंतर पूर्ण महाराष्ट्रामध्ये येतपर्यंत कौशिक ऋषी हे त्यांचं गोत्र आहे. आणि मुख्य कुलदेवता यांची तुळजापूरची भवानी आणि कुलदैवत म्हणजे खंडोबा. तंजावूरला जर कधी तुम्ही गेलात की तिरचीजवळ तंजाऊर म्हणून एक गाव आहे कर्नाटक. नाही, आपल्या दक्षिण भारतामध्ये तंजाऊर घराणं म्हणजे शहाजी राजे भोसले यांचे जे काही चुलत भाऊ होते हे यांचं साम्राज्यसुद्धा तिथे विस्तारलेलं होतं. तर त्यांच्या देवघरामध्ये सुद्धा मला भवानी मातेची टाक मिळाली. म्हणजे किती विस्तृत तो इतिहास आहे. खंडेरायाची उपासना आजही त्यांच्या कुळामध्ये होते. आपल्या महाराष्ट्रातून अनेक जोशी अनेक कुलकर्णी तिथे तंजावूरला ते घराणं गेलेले आहे. म्हणजे ती उपासना जी कुळाचा जो परंपरा होती ती आजपर्यंत ती चालू आहे. तर आणि मराठ्यांचा जो काही इतिहास आहे तो आजकालचा नाही आहे. अगदी तुम्ही 1750चं जरी तुम्ही उदाहरण घेतलं तर सिंधू नदीच्या किनाऱ्यावरती असलेलं आजचं पाक व्याप्त पंजाबमध्ये असलेलं अटक ह्या ठिकाणी असलेला जो किल्ला होता तो रघुनाथराव पेशवा आणि तुकोजी होळकर यांनी तो सुद्धा काबीज केला. म्हणून आपल्यामध्ये म्हटलं जातं की अटकेपार झेंडे रोवले. तर बघा ना तुम्ही, मराठ्यांचा जो काही इतिहास आहे तो अगदी आताचा नाही आहे. त्याला पौराणिक संदर्भ दिले आणि जेव्हा तुम्ही अनेक लोकांना भेटता बोलतात तेव्हा तुम्हाला एक अंदाज येतो हा सगळा त्याचा इतिहास. पण मग एक शेवटचा प्रश्न मला याच्यावरून विचारायचा वाटतो की जे मराठ्यांचं आपण साम्राज्य पाहतो, वैभवशाली इतिहास पाहतो, तो एक काळ होता आणि समजा आजचा एक काळ आहे की म्हणजे आजकाल मराठ्यांची जी काही परिस्थिती झालेली आहे एकंदर, तर याला मी कुठल्याच असं राजकीय बद्दल विचारत नाहीये, पण मग एक थोडासा आध्यात्मिक बाजूचा आपण विचार करूयात की आधीचं जे काही वैभव होतं ते आज का कमी होत आहे. खूप सुंदर प्रश्न विचारला आणि मला असं वाटतं यावरती आपण प्रत्येकाने चिंतन करावं. बघा, जो आपलं शहाण्णव मराठा आहे महाराष्ट्रामध्ये त्या प्रत्येकाचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक जाती धर्माचं विशेष महत्त्व आहे. परंतु मराठा साम्राज्य यामुळे आपण मराठी म्हणून ओळखला जातो. बरोबर. तर त्यांचा इतिहास हा खूप उज्ज्वल आहे. परंतु काळानुरूप असं झालं की आपापल्या म्हणजे विस्थापन खूप जास्त झालं. बरोबर. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या ठिकाणी ते विखुरल्या गेले, साम्राज्य वाढलं आणि साम्राज्यासोबत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आपण त्यांचा इतिहास विसरलो, आपली कुळपरंपरा विसरलो. त्यामुळे आज मला असं वाटतं की थोडंसं तुम्ही आज बघा, आज ज्यांच्याकडे 24-24 एकर जमिनी होत्या आज त्यांना 1 एकरसुद्धा नाही राहिली. उतरती कळा आली. मोठमोठ्या घराण्यांना कुळांच्या लोकांना आम्हाला ते बघावं लागतं. कर्जबाजारी झालेली आहे. बघा, राजकीय जो काही आपली लढाई आहे, राजकीय लढाईमध्ये आपल्याला यश नक्की भेटलंच पाहिजे. ज्यामुळे आपलं साम्राज्य विस्तारलं त्यांना शासन दरबारी योग्य तो सन्मान मिळाला पाहिजे. पण हे केव्हा मिळेल? जेव्हा आपल्याला आध्यात्मिक शक्ती पण भेटेल. मी नेहमी म्हणतो की अगोदर जय भवानी येतं आणि जय शिवाजी नंतर महाराजांचं आपण नाव घेतो. तर मी प्रत्येकाला एक विनंती करेल की आपण आपला कुलधर्म जर कधी व्यवस्थितरित्या सांभाळला, शोध घेतला, आपलं राजचिन्ह, आपलं कुळ गोत्र विचारलं आणि त्यानुसार त्या जगदंबेला जर कधी प्रार्थना केली तर मला असं वाटतं की राजकीय लढाई असो, शासकीय लढाई असो, किंबहुना आपली प्रपंचाची लढाई असो, त्यामध्ये ती जगदंबा आपल्याला नक्की मदत करेल.
आणि त्यासाठी मला असं वाटतं की त्या जगदंबेच्या शरणी आपण आलोच पाहिजे. आपली जीही आपली कुलदैवत आहे, जे आता मी तुम्हाला सांगितलं, जो काही पत्ता असेल आपण तो डिस्क्रिप्शनमध्ये देऊया. तुम्ही आपल्या प्रत्येक भाटाला तुम्ही भेटलं पाहिजे, त्यांच्याशी तुम्ही संपर्क केला पाहिजे. आणि आज गरजेचं आहे, आज प्रत्येक समाजावरती विशिष्ट वेळ असते, प्रपंच हा व्यापलेला आहे, पण ज्या कुळामध्ये इतका मोठा इतिहास आहे त्या कुळातल्या लोकांना अगदी आम्ही दयनीय अवस्था पाहिली. ही अवस्था कोणी बघावी? आणि राजाकडेच दाद मागायला समाज जाणार आहे. तर आज ही परिस्थिती का येते आहे, तर त्यांना याच्यातून बाहेर पडण्यासाठी सगळ्यांना, कोणीही असो, असा कोणी नाही आहे की त्याला संकट नाही आहे, प्रपंचात अडचणी नाही आहे. मी सगळ्यांना सांगतो की आपण आपला कुळधर्म व्यवस्थित करा, आपल्या समाजाची, आपल्या कुळाची, आपल्या इतिहासाची माहिती घ्या, मग आपण आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या पद्धतीने आपण सगळं काम करू शकतो. जरी आज आपण अटकेपार म्हणत जरी असलो तरी मला असं वाटतं की महाराष्ट्राने अख्खा देशभर आपले संपूर्ण ह्या कुळातले विद्यार्थी जातात, त्यांचं नाव अजून पद्धतीने होईल. पण केव्हा तुम्ही जरा थोडंसं शास्त्र अध्ययन करा, जेव्हा एका पद्धतीने तुम्ही त्या जगदंबेला मांडता, तर तेव्हा एक विशेष वेगळी ऊर्जा भेटते. आणि हा संदेश प्रत्येकजणच देतो. बघा, राजकीय लढाईमध्ये आपण काही बोलू शकत नाही, पण जेव्हा आपापल्यामध्ये विवाद होतात तेव्हा खूप दुःख होतं. आईला पण दुःख होत असेल ना. म्हणून प्रत्येकाने आपल्या कुळाचा इतिहास, आपलं गोत्र, आपली कुलदैवता याच्या चरणी जावं आणि त्यातून आपल्याला खरं ते आपल्या आयुष्यामध्ये सत्य घडतं. आणि खरं तर यानेच लोकांचं मला असं वाटतं की बरेच संकट दूर होतील. जसं आपण आधी पॉडकास्ट केला होता की जर तुमच्या आयुष्यात जर काही संकट येत असतील तर तुम्ही सांगितलं होतं की लोकांना की स्वतःच्या कुलदैवतेला शोधा, आणि त्या पॉडकास्टला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. म्हणूनच आपण आजचा हा पॉडकास्ट केला आहे. कदाचित हा पॉडकास्ट काही लोकांना थोडासा कंटाळवाना वाटला असेल, पण तो मला असं वाटतं की महत्वाचा आहे. आज ही माहिती आज बघा, मला जेवढे संदर्भ मिळाले त्यानुसार आपण ह्या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर 96 कोळी परिवारच एवढा मोठा आहे मराठ्यांचा की सगळ्यांनाच एका याच्यामध्ये कव्हर करणं काही शक्य नाही. तरी पण आपण प्रयत्न केला की जे काही महत्त्वाचे घराणे आहेत त्यांना आपण कव्हर करायचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. आणि मला असं वाटतं की जर हा जो पॉडकास्ट आहे तो जर तुम्हाला सगळ्यांना आवडला तर याचा जो नेक्स्ट एपिसोड असेल तो आपण घेऊन येऊयात. हां, नक्की. आणि मी तुमच्या वतीने सगळ्यांना विनंती करतो की जर कधी अशा संबंधित तुमच्याकडे काही कागदपत्र असतील, काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स असतील जे आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला तर आम्ही त्याचं अध्ययन करू. काही दुरुस्ती करायची असेल, बघा, जे संदर्भ आपल्याला प्राप्त झाले आपण त्याच्या भरोशावरती बोलतो आहोत, पण ज्यांनी संशोधन केलं, आता प्राचार्य भोसले सर आहेत, त्यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने संशोधन केलं आहे. तर प्रत्येकाने जर कधी तुमच्याकडे तसा काही लेखी पुरावा असेल तर तो नक्की आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचवावा. काही दुरुस्ती आम्ही पण करू, आणि जे आपल्यापर्यंत तुमच्या कुळातले लोक येत असतील त्यांना आम्हाला सांगायला मदत होईल. प्रत्येकाने आज जितकेही आपले 96 कोळी बांधव असतील सगळ्यांना मी विनंती करतो की प्रत्येकाने आपलं राजचिन्ह शोधण्याचा प्रयत्न करा. आपलं राजकीय शस्त्र जे आहे ते शस्त्र शोधण्याचा प्रयत्न करा. आपल्या घरामध्ये त्या गोष्टी ठेवा. आपले जे देवक आहे ते शोधण्याचा प्रयत्न करा. कुलधर्म कुलाचार व्यवस्थितरित्या तुम्ही सांभाळा. गोवंशाचं पालन करा. गावरान जो आपले देशी गाई आहे, देशी बैल आहे, महाभारतामध्ये सांगितलेलं आहे की पूर्वी एखाद्या सत्ताधिकारी जो व्यक्ती असेल त्याच्या जवळ असलेल्या गोवंशावरून त्याची पात्रता ही ठरवल्या जात होती, श्रीमंती ओळखल्या जात होती. आज लोकांना 25 एकर त्यांच्याकडे जमीन जरी असल्या तरी त्यांचे कर्जबाजारीपणा झालेले आहे. महाभारतामध्ये वर्णन आहे की जेव्हा तुम्ही आज बघा जी काही जमीन असते, ह्या जमिनीच्या वर जे काही धान्य येतं तिला आपण लक्ष्मी मानतो, बरोबर ना. लक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे. पण जेव्हा तुम्ही हे काम करत असता, शेताची मशागत करत असता, तेव्हा अलक्ष्मी सुद्धा जमिनीच्या बाहेरून येते. ढेकळं वगैरे जे आपण ते मशागतचं काम करतो तेव्हा अलक्ष्मी बाहेर येते. आणि बैलाचा जो पायाचा जो खूर आहे त्या खुराला वरदान आहे की तो जिथे जिथे पाऊल ठेवतो ती अलक्ष्मी पुन्हा पाताळ लक्ष्मी ही जात राहते. आज ट्रॅक्टरचं विज्ञान युग आलं, पण विज्ञान युगामध्ये आपण आपला गोवंश विसरलो. तुम्ही प्रत्येकाला विनंती करेल की तुम्हाला जर कधी
आपल्या भाषेमध्ये तुम्हाला जर कधी तुमची श्रीमंती टिकवायची असेल तर गोवंशाचं पालन करा. आपले जे काही गोवंश आहे, गाय असेल, बैल असेल, त्यांना तुम्ही प्राधान्य द्या. वर्षातून एकदा तरी तो गोवंश तुमच्या शेतामध्ये तुम्ही फिरवा, त्याचं संरक्षण करा. लक्ष्मी ही टिकून राहणार. हा सगळ्यात मोठा उपाय. आणि तुम्ही श्रीमंत व्हा, कारण की ही काळाची गरज आहे. येस. तर मंडळी, अशा पद्धतीने आजचा हा पॉडकास्ट इथं आपण संपवलेला आहे. कारण जर बोलायला गेलं तर आणखी बऱ्याच विषय आहेत, पण मग कसं असतं की काही मर्यादा असतात. आणि मी तुम्हाला आधी सांगितलं की जर या पॉडकास्टला तुमच्याकडून खूप चांगला रिस्पॉन्स आला तर याचा नक्कीच आपण दुसरा भाग बनवूयात. आणि बाकीच्या लोकांनी असं वाटू नका देऊ की आम्ही फक्त समजा 96 कुळातील मराठाच फक्त कव्हर केलेला आहे, आम्ही काही जातीवादी झालो, तर असं अजिबात नाही आहे. हा फक्त एक टप्पा होता. यानंतर टप्प्याटप्प्याने आपण बाकीच्या लोकांचेही जे काही कुलदैवत आहे ते कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करूयात. आणि सगळ्यात शेवटी परत एकदा सांगतो की जसं मयुरेश गुरुजींनी सांगितलं की कुलदेवता खूप महत्त्वाची असते, भैरव उपासना खूप महत्त्वाची असते. तर अनेक लोकांना मला स्वतःला मेसेजेस येतात की मयुरेश गुरुजींचा नंबर द्या, त्यांना कॉन्टॅक्ट करायचा आहे, त्यांच्याशी बोलायचं आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी एका ग्रुपची लिंक देतो आहे की त्याने तुम्ही डायरेक्टली मयुरेश गुरुजींशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि ज्यांना कुणाला असं वाटतं की आम्हाला प्रत्यक्ष मयुरेश गुरुजींना भेटायचं आहे, तर त्यांना सगळ्यांना सांगायचं आहे मला की येत्या 12 नोव्हेंबरला श्री पितांबरा बगलामुखी शक्तिपीठम अहिल्यानगर इथे आपण जसं सांगितलं मयुरेश गुरुजींनी की भव्य अशा भैरवचंडी होमाचं आयोजन केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये सुद्धा नक्की सहभागी व्हा. मी स्वतः तिथे येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील असे मोठे मोठे यूट्यूबर्स तुम्हाला तिथं पाहायला मिळतील, मोठे मोठे व्यक्ती तुम्हाला तिथं पाहायला मिळतील आणि स्वतः मयुरेश गुरुजीसुद्धा असतील. म्हणून नक्की या. तर मंडळी, पुढे जायच्या आधी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की आजचा जो आपला एपिसोड आहे तो पॉवर्ड बाय श्रीमंत होम्स आहे. श्रीमंत होम्स हे आपलं एक नवीन व्हेंचर आहे की ज्यामध्ये जर तुम्ही पुण्यामध्ये जर काही फ्लॅट, घर वगैरे जर शोधत असाल, डिस्क्रिप्शनमध्ये जो काही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्याच्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा.